नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की खरं तर साक्षीला भेटायला सायली गेलेली असते आणि त्याच वेळेला सायली ही साक्षीला म्हणते की मी तुझ्याशी बोलावं इतकी तुझी लायकीही नाही आहे, पण काय आहे ना, आज तुझ्यामुळे माझे मधुभाऊ जे आहेत ते सुखरूपपणे बाहेर आलेले आहेत. म्हणजेच तुला तर तुझ्या कर्माची शिक्षा मिळायला हवी होती, पण तिला मिळायला उशीर झाला. पण आता खरी मजा येणार आहे आणि जेव्हा तुला समजेल ना की तुरुंगवास काय असतो, तेव्हा बघ कशा यातना होतात ते. कारण माझ्या मधुभाऊंनी इतकी वर्ष हे सगळं काही सहन केलं आहे आणि आता ही तुझी बारी आहे. आता सगळं काही तुला सहन करायचं आहे, असं देखील सायली आता साक्षीला म्हणते. त्यानंतर सायली प्रियाच्या समोर येऊन उभी असते. प्रिया आता सायलीला रिक्वेस्ट करतच म्हणत असते की प्लीज प्लीज माझं समजून घे, मला ना तुला काहीतरी सांगायचे. आतापर्यंत माझ्याकडनं खूप चुका झाल्या आहेत, पण नाही, इथून पुढे माझ्याकडनं कोणतीही चूक होणार नाही, असं काहीसं आता सायलीला प्रिया म्हणत असते. पण आता एकदा तरी मला माफ कर, असं देखील ती जेव्हा आता म्हणते तेव्हा मात्र आता सायली तिला बघतच राहते. पण मात्र सायली जी आहे ती आता खूप जास्त चिडलेली असते. अर्जुनसुद्धा पाहत असतो की सायली आता काय बोलेल, तर सायलीने काही न बोलता एक सनसनीत प्रियाच्या कानाखाली लगावून दिलेली असते. कारण आता या प्रियाला तिच्या चुकीची उपरती होत असते. इतके दिवस प्रिया ज्या ज्या चुका करत होती त्याबद्दल ती आता सांगते आणि म्हणते की माझ्याकडनं आतापर्यंत खूप चुका झाल्या, पण सायली मला माफ कर, मला जेलमध्ये नाही जायचं आहे, प्लीज मला वाचव. पण आता तिचं कोणीही ऐकायला तयार नसतं. सरळ सरळ आता तिला सांगण्यात येतं की चालती हो, तुला आम्ही कोणी ओळखत नाही आणि आता जेलमध्ये सडायचं, असं देखील या कडक भाषेतच सायली जी आहे ती प्रियाशी बोलते. प्रिया म्हणते की सायली तू तरी समजून घे ना मला. सायली तिला ओरडते आणि म्हणते की तुला मी का समजून घेऊ, आतापर्यंत तुझ्यामुळे मधुभाऊंना त्रास झालाय, पण आता नाही, तुझी जागा ना त्या जेलमध्येच आहे. जेलमध्ये जाऊन सडायचं आणि तोंडात ना एकही शब्द आता काढायचा नाही. तुझा आता किल्लेदारांशीही संबंध नाही आणि त्याचसोबत सुभेदारांशी नाही. 7 वर्ष जेलमध्ये सडायचं, तुझी तीच लायकी आहे, या भाषेतच आता ती म्हणत असते. आणि त्याचसोबत सगळीजणं सायलीचं हे रौद्ररूप पाहून चकित झालेली असतात. परंतु आता सायलीच्या अंगात जवळजवळ रणरागिणीच आलेली असते. कारण तिने आता त्याच अवतारात आता प्रियाला खूप जास्त सुनावलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र या सगळ्याचं वाईट जे आहे खरं तर वाटतसुद्धा असतं ते म्हणजे रविराजांना. कारण त्यांची मुलगी गुन्हेगार आहे हे त्यांना आता कळलेलं असतं आणि त्यामुळेच त्यांना आता इतक्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागत आहे हे सुद्धा त्यांना कळून चुकलेलं असतं आणि म्हणूनच ते मात्र आता खूप जास्त खचून गेलेले असतात. तर सायली जी म्हणत असते प्रियाला की जा, आता तुझ्या कर्माची शिक्षा भोग, तुला हेच हवं आहे आणि तुला हेच पुढे जाऊन भोगायचं आहे, असं बोलून ती आता तिकडनं त्या पोलिसांना प्रियाला घेऊन जायला सांगते. पोलीस प्रियाला घेऊन जातात. मात्र आता प्रिया जी आहे ती खूप जास्त रडकुंडीला आलेली असते. घरातले सुभेदार कुटुंबीय सुद्धा आता अस्वस्थ असतात. त्याच वेळेला आता लक्ष जातं ते म्हणजे सायलीचं मधुभाऊंकडे. मधुभाऊंची सुखरूप सुटका झालेली असते. तर दुसरीकडे मात्र आता साक्षी ही जेलमध्ये जाऊन सडणार ही गोष्ट आता कुठेतरी महिपतला सहन होत नसते आणि महिपत जो आहे तो प्रचंड खवळलेला असतो. महिपत आता म्हणत असतो की तुला तर मी आता सोडत नसतो, माझ्या मुलीला या सगळ्यात अडकवलंस ना, आता बघ तुझी काय वाट लावतो ते, असं बोलून तिच्या म्हणजेच दामिनीच्या तिने मानेवर सुरा धरलेला असतो आणि दामिनीला म्हणत असतो की बघ आता तुझी कशी वाट लावतो, एवढे दिवस मला आशेवर ठेवलंस आणि मला म्हटलंस की तुझी मुलगी सुटून बाहेर येईल, पण कुठे, माझी मुलगी तर आतमध्येच अडकली आणि तिला आता जन्मठेप झाली, मग तुझा जीव कसा काय मी असाच सोडून देईन, तुला सुद्धा त्याची शिक्षा व्हायलाच हवी आणि म्हणूनच तुला आता बघ कशी अद्दल घडवतो ते. आणि असं बोलून तिच्या त्या मानेवर त्याने सुरा धरलेला असतो. तो फक्त त्याला दाबायचा असणारच तितक्यातच इकडनं पिस्तूल बाहेर काढते आणि त्यावेळेला दामिनी पिस्तूल बाहेर काढत म्हणत असते की तुला काय वाटतं, तुला मी असंच सोडून देईन का, तर हा तुझा अंधविश्वास आहे, माझ्यापासून लांब राहायचं, ऑलरेडी खूप चुका केल्या आहेत आणि त्यामुळे मी ही केस हरलेली आहे, पण आता नाही,
आता खूप सहन केलं, आता माझ्यापासून लांब राहायचं, माझ्या जवळसुद्धा फिरकायचं नाही असं देखील आता सांगण्यात येतं. आणि जेव्हा असं सगळं काही इथे असणारी दामिनी बोलते तेव्हा मात्र तिच्या हातात असलेली पिस्तूल बघून खूप जास्त घाबरलेली हा महिपत असतो. महिपत खूप जास्त घाबरतो आणि त्यानंतर आता तो म्हणतो की आता तू मला ही धमकी देतेस, पण एवढं लक्षात ठेव, कधीतरी रस्त्यावर एकटी भेटशीलच या पिस्तुलाशिवाय, तेव्हा बघ तुझं जगणं कसं मुश्किल करून ठेवतो ते. त्यामुळे बाहेर पडताना विचार कर आणि मगच बाहेर पड, अशी देखील धमकी तो आता दामिनीला देतो. कारण आता महिपत प्रचंड भडकलेला असतो. कारण दामिनी या सगळ्यात आता काहीच करू शकणार नसते. ऑलरेडी ती केस हरलेली असते, तर इकडे महिपतला साक्षीला जन्मठेप झाले यामुळे खूप जास्त त्रास होत असतो. तो आता स्वतःला या सगळ्याचा त्रास करून घेत असतो आणि वरच आता म्हणत असतो की खूप झालं, आता या सगळ्यामधून मी काही ना काही मार्ग काढीनच, माझ्या मुलीला मला काही झालं तरी सोडवायचं आहे, असं देखील आता तो म्हणत असतो. पुढे मात्र दामिनी प्रचंड भडकलेली असते. तिने पिस्तुलाची भीती दाखवून आताच्या घडीला महिपतला घालून दिलेलं असतं, पण ती आतून खूप जास्त घाबरलेली असते. तो जसा गेला तसा तो पिस्तूल ती खाली ठेवते आणि स्वतःला तिला आता वाईट वाटत असतं जे काही घडून गेलं आहे ते. पण यावेळेला तिने स्वतःचं रक्षण केलं होतं, पण पुढे काय या महिपतचा काहीच भरोसा नाही हे सुद्धा दामिनीला माहिती असतं. तर पुढे आता आपल्याला पाहायला मिळतं, जी खरं तर सायली असते ती मधुभाऊंना कोर्टाच्या बाहेरच घट्ट मिठी मारते. कारण तिचे मधुभाऊ आता सुखरूपपणे या सगळ्यातून बाहेर आलेले असतात. त्याचसोबत सगळे सुभेदार कुटुंब सुद्धा तिथेच असतात. त्यांच्या सुद्धा डोळ्यात हे आनंदाचे अश्रू दाटून आलेले असतात. तर दुसरीकडे मात्र रविराज यांना खूप जास्त वाईट वाटत असतं, कारण त्यांची मुलगी ही आता जेलमध्ये गेलेली असते. सायली आता मधुभाऊंना मिठी मारून रडत असते, तर कुसुम म्हणते की मला इतका आनंद झालाय ना की मी आता हत्तीवरना साखरच वाटेन, पण आता तितकं काही नाही करता येणार मला, पण चाईत तरी मी पेढे वाटणारच आहे, कारण माझे मधुभाऊ सुखरूपपणे या सगळ्यातून सुटलेले आहेत. त्याच वेळेला आता सायलीचे आभार सुद्धा मधुभाऊ मानतात आणि तुमच्या दोघांमुळे हे शक्य झाले. जावई बापू माझ्या पाठीशी उभे राहिले नसते ना तर आज मी इथेच जेलमध्ये सडलो असतो. त्याच वेळेला तिथे अर्जुन सुद्धा आलेला असतो. अर्जुन तिथे आल्यावर अक्षरशः जे मधुभाऊ असतात ते अर्जुनचे पायच धरतात आणि अर्जुनला म्हणतात की हे सगळं तुमच्यामुळे शक्य झाले, नाहीतर हा सामान्य माणूस असाच इथे सडत बसला असता, त्याच्याकडे कोणीही पाहिलं नसतं, नक्कीच मला जन्मठेप झाली असती, पण आज या माणसाला तुमच्यामुळे बाहेर यायला मिळाले, हे बाहेरचं जग पाहायला मिळाले, नाहीतर या खोट्या केसमध्ये मी पुरता अडकलो असतो, असं देखील मधुभाऊ आता बोलत असतात. आणि त्याच वेळेला आता हे सगळं ऐकून खरं तर त्यांनी अर्जुनचे पायच धरलेले असतात. तर दुसरीकडे अर्जुन जो आहे तो मधुभाऊंना समजावतो आणि माझ्यामुळे नाही, तुमच्या आशीर्वादामुळे मी ही केस जिंकू शकलो, तुम्ही काहीच केलेलं नसताना तुम्हाला या सगळ्यामध्ये विनाकारण अडकवलं जात होतं आणि त्यामुळेच मला तुमची सुटका करायची होती. तुमचा आशीर्वाद आणि हे सगळं माझ्या पाठीशी कायमच राहू दे, कारण तुमच्या आशीर्वादामुळेच तर मी पुढे जाणार आहे, असं देखील आता अर्जुन जो आहे तो म्हणत असतो. अर्जुन ज्या वेळेला आता खरं तर हे सगळं काही बोलत असतो तेव्हा अक्षरशः मधुभाऊंनी अर्जुनसमोर हात जोडलेले असतात आणि त्यांनासुद्धा माहिती असतं की हे सगळं काही अक्षरशः अर्जुनमुळे शक्य झालेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी आता अर्जुनसमोर हात जोडलेले असतात आणि अर्जुनची आता ते कळकळून विनंती करत असतात आणि तुमच्यामुळेच मी इथून सुटून बाहेर आलोय असं म्हणतात. त्यावर अर्जुनसुद्धा त्यांना म्हणतो की हो मधुभाऊ, ज्यांना शिक्षा मिळायला हवी होती त्यांना शिक्षा मिळाली आहे, आता तुम्ही आमच्यासोबत मस्त आनंदाने राहायचं. तेवढ्यातच तिथे चैतन्य येतो आणि म्हणतो मधुभाऊंना की तुम्हाला ना सुपर डुपर जावई मिळालाय बघा, त्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. आज तुम्हाला या प्रसंगातून त्यानेच बाहेर काढले, बघितलं ना किती भारी जावई मिळालाय तुम्हाला, असं बोलून आता मुद्दामून चैतन्य देखील अर्जुनची मजा घेत असतो. तर त्याच वेळेला खरं तर तिथे असणारे जे सगळे सुभेदार कुटुंबीय असतात त्यांनासुद्धा खूप जास्त गर्व खरं तर अर्जुनचा वाटू लागलेला असतो, कारण अर्जुनने जी काही कामगिरी केलेली असते ना कोर्टात ती सगळ्या सुभेदारांनी पाहिलेली असते आणि त्यामुळेच तर खरं तर प्रियाने आपला गुन्हा कबूल केलेला असतो. सगळीजण खूप जास्त खुश असतात. वेळेला सायलीला इकडे लक्ष जातं ते म्हणजे रविराजांकडे. रविराजांकडे ती जाते आणि रविराजांना म्हणते की आपली जवळची व्यक्ती जेव्हा जेलमध्ये जाते तिला तुरुंगवास होतो,
त्यावेळेला काय यातना होते हे मला माहिती आहे आणि हे सगळं काही मी जवळून अनुभवलं आहे. त्याच वेळेला इकडे मात्र रविराज म्हणतात की तर हाच फरक आहे. मधुभाऊ निर्दोष होते आणि त्यामुळेच ते शिक्षा भोगत होते, पण इथे माझी मुलगी तर गुन्हा करून बसली, ती तर गुन्हेगार आहे आणि मग तिला तर शिक्षा व्हायलाच हवी ना. असं काहीसं ते जेव्हा म्हणतात तेव्हा खरे तर त्यांना बोलतानाही त्यांना कसं तरी होत असतं, कारण त्यांना खूप जास्त त्रास होत असतो. ते तरीसुद्धा असं बोलत असताना त्यांच्या डोळ्यातले ते अश्रू एकदमच असे दाटून आलेले असतात आणि त्यामुळेच सायलीला सुद्धा कळतं की रविराज यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. रविराज सायलीच्या समोर सगळं काही बोलतात, पण आता त्यांना एकही क्षण तिथे थांबावं वाटत नाही, कारण त्यांची जी काही मानहानी झालेली असते, अपमान झालेला असतो, तो त्यांना कळलेला असतो. अक्षरशः ते सुभेदार कुटुंबासमोर हात जोडतात आणि लगेचच तिकडनं ते जायला निघतात. जेव्हा ते आता तिकडनं जायला निघतात ना, तेव्हा सुमन आणि त्यासोबत नागराजसुद्धा जातात. तर इकडे घरातले सगळेच जण खूप जास्त अस्वस्थ असतात. जरी प्रियाला शिक्षा झालेली असली तरीसुद्धा आता सगळ्यांनाच टेन्शन असतं. घरी जेव्हा सगळेजण येतात तेव्हा पहिल्यांदा पूर्णाजीला तन्वीला भेटलेला तो प्रसंग आठवतो. रविराजांनी जेव्हा प्रिया म्हणून तन्वीला घरी आणलेलं होतं तो प्रसंग पूर्णाजीच्या डोळ्यासमोर येतो. पूर्णाजी सगळ्या आठवणींमध्ये हरवून जाते. तिच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण पूर्णाजीच्या डोळ्यांसमोरून येत असतात. तर इकडे प्रियाने सुद्धा तन्वी असल्याचं नाटक उत्तमपणे बजावलेलं होतं. म्हणजेच तुझा तो मायेचा स्पर्श आणि हे ते सगळे डायलॉग्स एकूण एक आता पूर्णाजीने आठवत असतात. त्यामुळे पूर्णाजी स्वतःला खूप जास्त त्रास करून घेत असतात. दुसरीकडे त्यांना हे सुद्धा आठवतं की सायली आणि अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असताना त्यांनी कसं हे सगळं निभावलं आणि त्याचसोबत प्रियाने त्यांची कशी नाचक्की केली आणि त्यावेळेला पूर्णाजीने प्रियाच्या कशा कानाखाली वाजवल्या होत्या हा सुद्धा प्रसंग पूर्णाजीला आठवतो. त्याच वेळेला कल्पनाला सुद्धा तो प्रसंग आठवतो की कल्पनाला सुद्धा लक्षात येतं की प्रियामुळे आपल्याला किती त्रास झालाय. आपण डोळे झाकून प्रियावर विश्वास ठेवला, तिला या घरात आणलं, सायलीच्या विरोधात जाऊन तिला मी म्हटलं की ही तन्वी आहे आणि तन्वी आमच्यासाठी काही करू शकते. मुळात तन्वीने सगळ्या घरातल्यांवर ताबा मिळवला होता. अस्मिताला सुद्धा प्रियासोबत घालवलेला एकूण एक क्षण आठवतो. तिच्यासोबत केलेली प्लॅनिंग, तिच्यासोबत केलेली पूर्णाजीच्या रूममधली चोरी, हे सगळं काही आठवतं आणि त्यामुळे आता अस्मिताला सुद्धा खूप राग येत असतो. तिला सुद्धा तिच्या वागण्याचा पश्चाताप होत असतो. त्याच वेळेला प्रताप यांना लक्षात येतं की जी शिक्षा झाली होती तो प्रसंग, न्यायाधीशांचं बोलणं, हे सगळं काही आता कानावर त्यांच्या पडत असतं. सायलीला समजतं की आपल्या घरातले सगळेच दुःखात आहेत, पण हा जो दुःखाचं वातावरण आहे हे अजून किती वेळ ठेवायचं आहे. म्हणजेच तिलासुद्धा वाईट वाटत असतं सगळ्यांना टेन्शनमध्ये बघून. दुसरीकडे सगळ्यांनाच पाणी खरं तर विमलने आलेलं असतं, पण कोणीही पाणी घेत नसतं. म्हणून विमलच आता सायलीला सांगत असते की सगळेच असे टेन्शनमध्ये किती दिवस राहणार आहेत, तुम्हालाच आता या सगळ्यातून बाहेर काढावं लागणार आहे, त्यांना काहीतरी खुश करा, असं देखील आता इकडे मात्र विमल जी आहे ती सायलीला म्हणत असते. सायली म्हणते, मला माहितीच होतं घरातल्या सगळ्यांची हीच अवस्था होणार आहे. प्रियाचं खरं रूप जेव्हा सगळ्यांना समजेल ना तेव्हा, आणि आता मी माझ्या डोळ्यांनी पाहते घरातल्यांना किती त्रास होतोय. तर विमल म्हणत असते की मी तर फक्त कोर्टातला सीन बातम्यांमध्ये पाहिला तेव्हा मला इतका त्रास झाला. या सगळ्यांनी तर समोरून हे सगळं पाहिले, पण आपल्या सगळ्यांना माहिती की तन्वी कशी होती, ती या घरासाठी चांगली नव्हतीच आणि जे झालंय ते उत्तम झालंय. पण आता सायलीताई तुम्हालाच या घराला सावरायचं आहे, असं देखील विमल सायलीला सांगते. तर सायलीसुद्धा आता सगळ्यांकडे लक्ष द्यायचं ठरवते. दुसरीकडे इथे रविराजसुद्धा आता घरी पोचलेले असतात. त्याच वेळेला अश्विन रविराजांना गेल्या गेल्या प्रश्न विचारू लागतो आणि प्रियाला नेमकं तुरुंगात का टाकलं. म्हणजेच जेव्हा आधी कोर्टात जी काही केस चालली होती तेव्हा लाईव्ह दाखवत होते, पण मी प्रतिमात्याजवळ बसलो होतो म्हणून मला काही बघता आलं नाही. पण नंतर शेवटची ती बातमी बघितली की प्रियाला तुरुंगवास झाला आहे. पण हे सगळं कसं काय, हे कोणी केलं. तर रविराज काहीच बोलत नसतात. रविराज शांतच असतात, कारण त्यांना ऑलरेडी इतका मोठा धक्का बसलेला असतो ना की ते काहीच करू शकत नसतात. आता फक्त आल्या प्रतिमात्याबद्दल चौकशी करतात. त्यावर अश्विन म्हणतो की आहे प्रतिमात्या आता बरी. पण अश्विनने जे काही प्रश्न विचारलेले असतात त्याचं उत्तर रविराजांकडे नसतं. रविराज शांत असतात. तर त्यावेळेला सुमन म्हणते की भाऊजींना तू काहीच विचारू नको अश्विन, ऑलरेडी ते खूप टेन्शनमध्ये आहेत. जे काही झालंय त्यानंतर ते गाडीतसुद्धा एकही शब्द बोलले नाही आहेत, त्यामुळे प्लीज त्यांना ताण नको देऊस.
असं देखील सुमन आता अश्विनला बोलते. मग आता अश्विनला सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतात. मग ती जाणून तरी कुठून घ्यायची हा सुद्धा मुख्य हेतू असतो. पण त्याला माहिती असतं की हे सगळं अर्जुननेच केलेलं आहे. अर्जुनमुळेच तर माझ्या तन्वीला शिक्षा झाली आहे. मग आता ज्याने कोणी हे सगळं केलं आहे ना त्याला तर मी सोडणारच नाही. म्हणजेच त्याच्या डोक्यात फक्त सायली आणि अर्जुन हेच दोघं चित्र घुमत असतात. आणि ह्या दोघांचे चित्र घुमत असल्यामुळे तो लगेचच त्या घरातून रागारागात आता अर्जुन आणि सायलीला चाप विचारण्यासाठी निघालेला असतो. त्याच वेळेला घरात नागराज त्याला थांबवत असतो. पण नागराज देखील तो ऐकत नाही. तो रागातच निघून जातो. तर दुसरीकडे रविराज हे खूप जास्त अस्वस्थ असतात. त्याच वेळेला सायली इथे सगळ्यांचा मूड ठीक करण्यासाठी प्रयत्न करत असते. ती सगळ्यांना म्हणत असते की मला माहिती आहे जे काही झालं आहे प्रियामुळे त्यामुळे सगळीजणं अस्वस्थ आहात. पण आता असंच अस्वस्थ राहून कसं चालणार आहे. मी सगळ्यांसाठी कॉफी बनवते म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. असं बोलून सायली जी आहे ती सगळ्यांसाठी कॉफी बनवणार असते. त्यावेळेला ती सगळ्यांना विचारते घेणार ना तुम्ही सगळीजणं कॉफी. पण त्यावेळेला कोणीही काही बोलत नाही. सगळीजणं फक्त प्रियाला शिक्षा झाली आहे आणि त्याच सगळ्या गोष्टींमध्ये हरवून गेलेले असतात. त्याच वेळेला आता तिथे असणारी विमल ही पूर्णाजींना म्हणते की तिने सांजेची वेळ झालेली आहे. मी जाऊन देवाजवळ दिवा लावते. त्याच वेळेला पूर्णाजींना तो दिवस आठवतो ज्यावेळेला सायलीसुद्धा देवाजवळ दिवा लावत होती. त्यावेळेला पूर्णाजी म्हणतात की तुला कोणी अधिकार दिला इथे दिवा लावायचा. त्यावर सायली म्हणते की संध्याकाळ झाली म्हणून मी दिवा लावायला आली. संग जेव्हा पूर्णाजींना आठवतो तेव्हा आता पूर्णाजी विमलला थांबवतात आणि म्हणतात की विमल तू थांब. आणि घरातील पिढा तशीही आपल्या घरातून निघून गेली आहे. तर आपलं घर हे खूप जास्त चांगलं झालं आहे. त्यामुळे घरात तिन्ही सांजेला दिवा हा लावायलाच हवा. पण हा दिवा घरात जिच्यामुळे ही पिढा लांब गेली आहे तिनेच हा दिवा लावायला हवा. म्हणजे सायली तू या घरची मोठी सून आहेस. त्या नात्याने देवाजवळ जाऊन दिवा लाव. संध्याकाळ झाली आहे. असं देखील आता पूर्णाजी ज्या असतात त्या सायलीला बोलू लागतात. त्यावर सायलीचं मन एकदमच भरून आलेलं असतं. कारण पूर्णाजीने चक्क सायलीला आता मोठ्या सुनेचा मान दिलेला असतो आणि ते सुद्धा देवघरात दिवा लावायचा. त्यामुळे सायली एकदमच भरून आलेली असते. आणि सायलीचे डोळे जेव्हा भरून येतात तेव्हा सायली अर्जुनकडे पाहत असते. आणि अर्जुन देखील सायलीला आता डोळ्याने इशारा करतो आणि म्हणतो की पूर्णाजी इतकं म्हणतेच आहे तर जा आणि दिवा लावून घे. सायली म्हणते की हो मी लगेचच जाते आणि देवाजवळ दिवा लावून येते. आणि असं बोलून ती आता खुश होते आणि लगेच दिवा लावायला जाते. कारण घरातील पिढा म्हणजेच प्रिया या घरातून बाहेर गेलेली असते. यामुळेच आता सायलीसुद्धा खुश असते आणि पूर्णाजीला सुद्धा सायलीचं कौतुक वाटू लागलेलं असतं की हे सगळं सायलीमुळे झालंय हे सुद्धा आता तिला कळून चुकलेलं असतं. आणि म्हणूनच ती खूप जास्त खुश सायलीवर झालेली असते. तर सगळेजण खूप जास्त अजूनही नाराज असतात हे सायलीला माहिती असतं. सायलीने आता सगळ्यांसाठी स्वयंपाक केलेला असतो. पण कोणाचाही मूड नसतो खरं तर हे स्वयंपाक करण्याचा. म्हणूनच सायली आता स्वतः सगळ्यांना घेऊन येते आणि सगळ्यांना डायनिंग टेबलवर एक एक करून बसवते. त्याच वेळेला सगळीजणं जेव्हा डायनिंग टेबलवर नाश्ता करायला बसतात ना तेव्हा सायली म्हणत असते की तुम्ही सगळेजणं जर असेच राहणार असाल तर कसं चालेल. सगळ्यांनी व्यवस्थित जेवायला नको का. आणि सुभेदारांच्या घरातलं जेवण असं वाया गेलेलं चालत नाही आहे माहिती आहे ना. मग असं कसं चालेल. चला सगळ्यांनी ना जेवून घ्या. स्वतः पूर्णाची ना सायली घास भरवते. तर त्यानंतर सायली अर्जुनला म्हणत असते की बघा ना घरात जे काही चालू आहे ते खरं तर खूप विचित्र आहे. पण बरं झालं त्या प्रियाला शिक्षा झाली. तिला 7 वर्ष काय 14 वर्ष शिक्षा व्हायला हवी होती. असं देखील सायली दातोट खात आता अर्जुनला बोलत असते. आणि हे सगळं आता अश्विनने दारात उभं राहून ऐकलेलं असतं. आणि अश्विन आता खवळतो आणि म्हणतो की वा म्हणजे माझ्या बायकोला 14 वर्ष शिक्षा व्हायला हवी असं वाटते. त्यापेक्षा तिला फासावरच लटकवायचं होतं ना. तेवढंच राहिलं होतं. तर आता अर्जुन अश्विनला समजावत असतो आणि तुला काही माहिती नाही जरा ऐकून घे. पण अश्विन ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. अश्विन जो असतो ना तो म्हणत असतो की तुझ्या बायकोचं ऐकून तू माझ्या बायकोला शिक्षा दिली आहेस ती 7 वर्ष जेलमध्ये राहण्याची. पण बघ आता काही झालं ना तरीसुद्धा मी माझ्या बायकोला सोडवणार. जसं तुझ्या बायकोवर तुझं प्रेम आहे आणि तुझ्या बायकोचं तू ऐकून हे सगळं करतोयस ना तसं माझी बायको देखील माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. असं देखील आता अश्विन जो आहे तो अर्जुनला म्हणत असतो. अर्जुन बिचारा म्हणत असतो की तू आधी ऐकून घे. पण आता अश्विन ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो म्हणून अर्जुनच्या सुद्धा रागाचा पारा चढलेला असतो. अर्जुन आणि अश्विनमध्ये आता वाद टोकाचे चाललेले असतात.
अश्विन सरळ सरळ सायलीवर आरोप करतो की तुझ्या बायकोसारखी माझी बायको नाही आहे, म्हणजेच तुझ्या बायकोचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत, पण माझी बायको ही वेगळी आहे असं काहीचं अश्विन आता सायलीवर आरोप करून अर्जुनला म्हणत असतो. त्यामुळे आता अर्जुन खूप जास्त खवळलेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.